आज कांदा गहू तणनाशक कांद्याला आणि गव्हाला कीटकनाशक फवारायचे. चालू फवारायला. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आज कांद्याला तणनाशक फवारायला पण वारायला सुटेलंय, औषधाला उडून जात सुटलंय. तर मित्रांनो, माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं ना घरवालीलाच फवारायला लावलंय. तुम्ही पहा पाठीमागं, हे पहा इकडं तणनाशक फवारायला लावलंय. माझं ना खावाटा दुखत ना, इंजेक्शन मारून यायलंय सलाईन. मग आता वल उडून जाईल म्हणून मग घरवालीला लावलं फवारायला. बटनाव लावला का गोल बटनाव? बटनाव लावलेलं तो मगून वाफा काढावं शेवटलं. इकडे चांदी एक कडून घे. तर मित्रांनो, बराच वाढलाय, पायाला चिखल लटकतो. कांदा तसं बरं झाला, एवढलं तण झालंय पा. बराचसा गबाळ झाला. हे गवताला जर गाठ झाली ना मग ते मारत नाही, लेट मारले हो. त्याच्यामुळे थोडा लवकरच मारायला घेतलंय. मित्रांनो, तुमच्याक झाली का कांदा लागवड? तुमच्याक फवारण्या बिवारण्या का? पण आज लयच आपाट वारा सुटले. आता थोडं कमी झालंय. हे तिकडे पहा, लीलगर कशी हल्लं ते. हे पहा, एवढी वारा. बरंच आता थोडं शांत झालं. मागा लयच होता, पंप भरून ठेवला आता. पण मग म्हणला थोडा हवा कमीच होऊन दे, नंतर मग अख्खा औषध दुसरी वावरात उडून जायचा. गावा बिवा शेजारी बरंच वार आहे. पाठी आज लई कडाक्याचा येऊ पाडला था, गारठा पाडला था. ते एवढे आलं, जवळजवळ 3 पंप बसवायचा. निगोतीनच फवारा लागत, कारण मोठा छोटा फवारला गबाळ मारत नाही. इकडून काही भरसा असं वाकडं वळला त्या दिवशीची दुकटी ना. ते चला तेवढा पंप झाला, दुसरा पंप भरून देतो. तर मित्रांनो, दुसरा पंप भरून द्यायला आलं. निम्मे भागापर्यंत फवारत इकडे काय राहिलं आता निम्मा. आणि या पाठीमागचा एक वाफा. तर आज हवा पा, आज लयच आपाट हवं आहे. काहीच्या काही हवं आहे, बेसुमार हवं आहे. मागं धुकट पडली, त्यानं बरंचसं कांदा फ्रॅक्चर झालं. हे पा रेडने फ्रॅक्चर झाला आहे. तर तिकडं पिवळं पडला काय. आता एवढं तणनाशकचा हात झाला का बुरशीचा हात देऊन टाके तो. एकदम वली हिसाबात आहे तशी फवारायला. लवाळच मरत नाही साला. आता मारणारच नाही, तेवढं पुरते काळवंडून कोमजून राहील, परत जिवंत होईल. त्याला गाठ राहते खाली. चला, तो पंप संपलाय, आता भरून देतो. हिरे तो आपले सगळ्यांना वंजूळ बसवता टाकायचाच प्रत्येक पंप. तर मित्रांनो, हिऱ्याचा असा फायदा आहे का तण मारायला लवकर मदत होते, लवकर तण मारतं. आणि दुसरा मेन म्हणजे फायदा, कांदा पातीवर ना झटका नाही बसत. कांदा पाती एकदम फ्रेश राहते, कांद्याला झटका बसून देत नाही. तर असा फायदा आहे हिऱ्याचा. पाणी ओतून घ्यायचं म्हणजे हिरून जाईल. औषधा टाकायला सुरुवातीलाच हिऱ्या टाकायचं म्हणजे मग खालून नाही जातो, हिरून नाही जातो. आता टार्गन गोल टाकू. हिऱ्याचं पाणी झालं जमा आहे तेवढं अजून एकदा परत पाणी टाकून, म्हणजे मग डायरेक्ट हिऱ्या खाली जाईल. तर आता टार्गन गोल टाकून देतो.
फोन येतो त्याच्या अमोल भाऊ. तर मित्रांनो झालाय पंप भरून झाल्यावर ना शेवटला औषध आहे ना मिक्स करून घ्यायचा खालून हलवून कडबर झाकण करू बटन चालू. थांब त्याच्यात पाणी का माती राहते नोजलला घेऊन घ्यायचे नंतर मग ते पुढं नळकांडात जाऊन अटकते. हां असं हलवून द्यायचं खालवून औषध मिक्स. कर बंद. बस उचल. होईल ना आता एवढ्या याच्यात होईन का काय. बरंच इकडं आलं घे चल. तर मित्रांनो इकडे पहा इकडे 3 वाफ्याला रोप कमी आणला. एकात लसूण मेथी मिक्स आहे मिरच्यात. 2 याच्यात स्पेशल मेथी आहे. लाल कोराची मेथी आहे एकदम गावठी आहे ना. लाल कोराची मेथी आहे ते लाल कोराची मेथी आहे एकदम गावठी. तेवढंच भाजीपाला उन्हाळ्याचे काय राहत नाही तर कालवणाचं काम तर होईल. काय वानावळा जाईल म्हणजे एवढी तर काही मी एकटाच नाही खाणार. कढाई आली ती 1 खटी कढाई येईल पाहिल नाही तर मग कायच आपला साखरफाटा जिंदाबाज. 10 रुपये 20 रुपये जोडी बाजारा पाहून आले इकडे घरवाली पर फवार आहेत राहिला हे 2च वाफा आणि इकडे पाठीमागचा 1 वाफा. मित्रांनो फवारता एवढा वारा आला घरवाल्याने फवारायचं थांबून घेतला कारण औषध लय उडून राहिलं. वारा कुठं चाललाय आज काही कळना. मध्येच फवारणी थांबवायला लागते कारण कमी पावर लावलाय. आता तुम्ही पाहत असतील नोजल वाटा एवढं काय औषध उडत नाही कारण वाराच तेवढं आहे ते थांबवून घेते. हे वारा एवढा वारा एवढा आपट वारा आहे आवाज येत असतो कांद लसूण कसं हलतंय. मेथी एवढी आखोड आहे तरी ती सुद्धा हलते. वार लील करते बघ डायरेक्ट खूप मोडा येते वाकून. गिरवाल्याने थांबून घ्यायचा ती फवारायला सुरुवात करीत. थोडाच राहिला आहे 1च वाफा एवढा अर्धा आणि इकडे पाठीमागचं आहे झाल्यासारखंच आहे. तर मित्रांनो कांदा झालं फवारून. आता हे गव्हावर आहे ना कीटकनाशक मव्याचा तुडतुडीचा फवारणी द्यायची. तर ते पंप तणनाशकचा एकदम धुवून बिवून घेतला 2-3 टाईम निर्माणा इसळवून आणि आता गहू फवारायला सुरुवात करून दिली. तुम्हाला मी मागास सांगला की माझी तब्येत बरोबर नाही मी आजारी त्याच्यामुळं आज घरवाली बस फवारणी म्हणजे ती कायमच मदत करीत राहते फवारणीला. तर मित्रांनो जीवनात असा साथीदार लागतो कधी भक्कम. गहू फवारणी चालू आहे कीटकनाशक. गहू मित्रांनो कसं काय झालं एकदम भारी झालं आहे ना. हाताना पोकेल पण मस्त भारी फोटो दाट बिटू एकदम मस्त. तर चला तिकडे खाली एक पण काय तिकडे जायचं आहे फवारायला. इडलं तर मग झाला 2 पंप आणि 3 वापर राहिला. तर चला ते खालच्या गव्हाकडे जाऊ आता. चला मित्रांनो चाललो आता खालच्या वावराकडे. इडून पाटाने पंप निवत नाही त्याच्यामुळे डोक्यावर ठेवून घेतलं तिनं. हळू एक तर ते अर्धा पंप झाले मकर टाका का ते. मी तर चपलाही नाही आणला तसं चालू बिना चपलाचा डेकळांतून. तर मित्रांनो आलो इकडे खाली फवारा आता केली सुरुवात खालच्या गावाला. काय आता एवढाच राहिलं आहे फवारायचं मग झाल्यासारखंच आहे. तर मित्रांनो अशी राहते शेतकरी जिंदगी.
तर मित्रांनो असा जीवनाचा सोबती लागतो, समजदार आणि कष्टाळू. तर मित्रांनो आयुष्यात किती जड असलं ना, किती जड असलं आयुष्याचं सुखादुःखाचं, तरी एकदम सुखात जिंदगी जाते आणि मजेत जिंदगी जाते. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची कमेंट द्या.